नमस्कार. मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नंबर सिस्टीम संख्या पद्धती हे चॅप्टर पाहत आहे. त्याच्यामधील प्रश्न क्रमांक 31 बघा. प्रश्न क्रमांक 31, 2पेक्षा मोठी संख्या 30पेक्षा कमी अशा किती संख्या आहेत जे एक व स्वयं त्याच संख्येने भाग जाईल. ठीक आहे, त्या मूळ संख्या आहेत. बघा, आता त्या सोपा प्रश्न आहे म्हणून मी लिहून घेतलेले आहेत वेळ वाचव म्हणून. 3, 5, 7, 11, 13, 19, 17, 19, 23, 29 ह्या एकूण 9 संख्या आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32 हा प्रश्न आपण शॉर्ट्समध्ये घेतलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. तरी मी याला इथे रिव्हिजन करतो. बघा, 3चा घातांक 71 अधिक 32 क्रमांकाचा प्रश्न आहे. NTPC 2021 आलेला आहे. 3चा घातांक 71 अधिक 3चा घातांक 72 अधिक 3चा घातांक 73 अधिक 3चा घातांक 74 अधिक 3चा घातांक 75 ने विभाज्य आहे. तर बघा, 3चा घातांक 71 हा कॉमन काढला आपण, कंसात 3चा घातांक 0 कॉमन काढला म्हणून इथं 0 आलं. 3चा घातांक 1 72 वजा 71 केल्यावर 1 येते. याचप्रमाणे ह्या संख्या आपण लिहून घेतल्या, अशाच त्यांची वजाबाकी डोक्यावर लिहिलेली आहे. तर 4पर्यंत जिथपर्यंत दिलेलं आहे तिथपर्यंत, म्हणजे 75 वजून 71 गेले तर 4 राहिले. ठीक आहे. आता याचा घातांक सोडून समजा, आता 3चा घातांक 0 बरोबर 1 येते. 3चा वर्ग घातांक 1 म्हणजे 3, 3चा वर्ग 9, 3चा घन 27, 3चा घातांक 4 बरोबर 81. या सगळ्यांची टोटल केली तर येते 121. हा 3चा घातांक 71 जसाच तसा. 3चा घातांक 71 हा कशाचा वर्ग आहे? 11चा. तर 11चा वर्ग. ठीक आहे. आता हा बेस झाला. यांचा जर गुणाकार केला आणि जी संख्या येईल समजा ती खालीलपैकी कुठल्या संख्येने विभाज्य असेल म्हणते. तर बघा, तर 11 आलेला की नाही इथं कॉमन, तर या 11ने या सगळ्या गुणाकाराला भाग जाऊ शकतो, म्हणून ऑप्शनमध्ये 11 आहे म्हणून हे उत्तर आपलं 11. आणि हे प्रश्न जर तुम्हाला विचारलं असेल, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण आधीच सोडवलेला, असं नाही. हा प्रश्न मी एका शॉर्ट्समध्ये सोडवलेला आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही बघून घ्या एकदा कसा सोडवलेला, काय सोडवलेला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊ आपण 33 नंबरचा. बघा, 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे जिला 7ने भागल्यावर 6 शिल्लक राहतील किंवा शेषफल राहतील? कोणती? ठीक आहे. हा NTPC 2020 आलेला प्रश्न आहे. तर आता बघा, 5 अंकी संख्या समजा 3 आणि 2 5. आता समजा लहान आपण बघा ऑप्शनमधलंच घेऊ, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. जर आपण घेतला 1 0 0 2 घेतला आणि याला 7ने जर भागले, 7 1 7, 3 राहिला, 0 लिहिलं, 7 4 28, 2 राहिला, 0, 7 2 14, 6 राहिला, 62, 7 8 56, 6 राहिला, 6 शिल्लक राहिला. बरोबर आहे, म्हणून आपलं हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शनमधले जर उचललं तर आपलं लगेच उत्तर होईल. बघा, प्रश्न क्रमांक 34, 5चा घातांक 501 ला 126 ने विभाजित केले असता बाकी किती राहतील? हा ALP ला आलेला आहे 2019 ला, शिफ्ट सेकंडला. ठीक आहे. तर आता बघा, 5चा घातांक 501 भागेला 126. आता याला जर सोडवायचं गेलं तर आपण काय करू? 5चा घन करू. 5चा घन किती होते? 125 भागेला 126. तर आता बघा, 5चा घन 125 भागेला 126. आता 3ने 501 ला भागायचं. आता बघा, 501 भागेला जर 3 केला आपण, 3 1 3, 2 राहिला 20, 3 6 18, 2 राहिला 21, 3 7 21, म्हणजे 167. चा घातांक 167. तर आता 125 आले की नाही, 125चा घातांक 167. तर आता काय करायचं?
126 वजा 1चा घातांक 167 असं जरी मांडणी केली तरी याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. भागेला 126 म्हणजे हा 125 झाला ना, 1 वजा केला, 1चा कितवा पण घातांक केला तरी काही फरक पडत नाही. तर बघा आता हे कटतील, हे पण कटतील. ठीक आहे, हा कटला, हा पण कटला. वजा 1 भागेला 126चा घातांक 167, याचा घातांक किती पण केला तरी तेवढाच येईल. आणि हा विषम आहे म्हणून वजा 1 आला इथं. ठीक आहे, तर असं असताना तू काय बोलला, बाकी किती राहतात. तर काय करायचं, या 126 मधून हा 1 वजा करून घ्यायचा म्हणजे 125. म्हणून आपलं उत्तर 125 आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. n एक पूर्ण संख्या आहे ज्याला 6ने विभाजित केले असता बाकी 4 राहते. जर 2n ला 6ने विभाजित केले असता बाकी किती. बघा, n एक संख्या आहे, त्याला 6ने जर भागले तर बाकी 4 राहते. तर जर बाकी 4 जर राहते तर ही n बरोबर 10 होऊन राहिली. ठीक आहे, याची दोघांची बेरीज सरळ सरळ तर हे 10 झाली. 10 तर 2n म्हणते म्हणजे 10 गुणिले 2 बरोबर 10 2 20. इथे 20 आले. आता 20 भागिले 6, 6 18, बाकी 2 राहतात. उत्तर आपलं 2. प्रश्न क्रमांक 36. 4 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या काय आहे ज्याला 49ने पूर्णतः भाग जाईल. RPF सब इन्स्पेक्टर 2019 ला आणि RRB ग्रुप डी 2018 ला हा प्रश्न आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे 9,999,999 भागेला 49. ठीक आहे, 49 दुनी 98, 1 राहिला 199. भाग जात नाही पहिले 19 ला म्हणून इथे 0 म्हणून हा 9 इथे घेतला आपण. ठीक आहे, आता 103चा भाग जाते 3 9 27, 7 चला 2 3 चूक 12 2 14, 1 नाही 4 9 36, 6 5 3 4 चूक 16 3 19, 196 बाकी 3. आता बघा, हा जो बाकी आला हा 9,999 वजा 3 बरोबर 9,996 म्हणून आपलं डी क्रमांकाचं उत्तर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. 4 अंकी सर्वात मोठी संख्या ज्ञात करा जो 88ने पूर्णतः विभाज्य आहे. हा ज्युनियर इंजिनियर JEE 2019 लिहिलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999 भागेला 88. 88 का 88, 11 राहिले, हा 9 दिला. 88 का 88, 1 राहिला, 3 राहिले, 9 तसंच दिला. 88 त्रिक 8 24 4 4 2 8 24 2 27, 5 4 45. ठीक आहे, 3 8 24 4 4 2 3 8 24 2 26, 5 राहिला, 11तून 6 गेले, 5 राहिला 55. तर 9,999 वजा 55, 4 4 9 9 99 44 हे उत्तर. प्रश्न क्रमांक हा प्रश्न छान आहे. जर 3x वर्ग अधिक ax अधिक 4 x वजा 5 द्वारे पूर्णतः विभाज्य आहे तर a चे मूल्य किती. 3x वर्ग अधिक ax अधिक 4 भागेला x वजा 5 आणि पूर्णतः विभाज्य आहे. ठीक आहे, तर आता बघा, x वजा 5 बरोबर 0, x बरोबर 5, x चे मूल्य 5 आला. आता इथे किंमत ठेवून आता. ठीक आहे, 3 गुणिले 5चा वर्ग अधिक 5a अधिक 4, 5चा वर्ग 25, 25 त्रिक 75, 75 अधिक
5a अधिक 4 बरोबर 0 झालं. 75 आणि 4 79. 79 अधिक 5a बरोबर 0. हा 79 इकडे गेला तर 5a बरोबर 79 वजा, तर a बरोबर 79 भागिले 5 हा वजा आहे. ठीक आहे. तर a बरोबर आता बघा 5 1 5 2 राहिले, 29 5 5 25 4 राहिले, पॉईंट दिला 80. तर a बरोबर वजा 15.8 हे उत्तर आलं. मग ऑप्शन सी हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39. 47 ने विभाजित होणारी 4 अंकी सर्वात छोटी संख्या ज्ञात करा. हा ग्रुप डी 2018 ला आलेला प्रश्न आहे. तर बघा सर्वात लहान संख्या 1 2 3 1000 आहे. 1000 भागिले 47. तर 47 दुनी 94, 60, 47 1 47 राहिले 13. आता बघा तर आता 47 अधिक 47 वजा 13 किती होऊन राहिले 4 3 34 आणि हे 34 आणि हे 1000 म्हणजे 1034. तर आपलं उत्तर आहे 1034. ठीक आहे. अशी लहानात लहान 6 अंकी संख्या ज्ञात करा जी 18 ने भाग जाईल. NTPC 2016 ला आलेला प्रश्न आहे. लहानात लहान 6 अंकी संख्या म्हणते. तर बघा आता 18 ने भाग जाणारी, तर आधी सगळ्यात लहान 6 आणि सगळ्यात लहान संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 ही झाली 1 लाख. 1 लाखने 18 ला भाग द्यायचा. तर 18 पंचे 90, 100, 18 पंचे 90, 10 राहिले, परत वरचं शून्य घेतला 18 पंचे 90, 10 राहिले, परत शून्य घेतला तर 18 पंचे 90, 10 राहिले. तर आता 18 वजा 10 बरोबर राहिले 8. तर 1 लाख जे हे आहे तेच 1 लाख प्लस 8 म्हणून 1 लाख 8 हे आपलं उत्तर. ही पद्धत आहे त्याची. ठीक आहे. ऑप्शनवरून पण करू शकतो, पण ते चारही ऑप्शन टॅली करावं लागतील आपल्याला. त्याच्यापेक्षा ही पद्धत वापरायची. प्रश्न क्रमांक 41. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 21 ने विभाजित करण्याऐवजी 12 ने विभाजित केले तर त्याला 35 उत्तर प्राप्त झाले. तर बरोबर उत्तर काय? हा प्रश्न RRB JEE ला आलेला आहे. तर बघा याच्यात ऑप्शन लिहायचे राहिलेले आहेत. आता ऑप्शन लिहू आपण. याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे 20, दुसरा आहे 15, तिसरा आहे 26 आणि चौथा आहे 25. तर बघा एका विद्यार्थ्याने एका संख्येला 21 ने विभाजन करण्याऐवजी 12 ने भागलं, म्हणजे ती संख्या बरोबर x 12 ने भागलं तर त्याला उत्तर किती भेटलं 35. तर याचा गुणाकार सारखा 12 पंचे 60 शून्य, 8 6, 12 त्रिक 36 आणि 4 40 आणि 2 42 म्हणजे 420 अंक झाला तो. तर उत्तर बरोबर उत्तर काय असेल तर 420 भागिले जर 21 ने जर भागलं तर 21 दोन्ही 42 आणि तो शून्य तसंच तर आला. तर 20 हे उत्तर. सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 42. तर बघा आता
प्रश्न क्रमांक 42. अशी लहानात लहान संख्या ज्ञात करा ज्याला 2 3 1 2 2 8 मध्ये जोडल्यावर प्राप्त संख्या 33 ने पूर्णतः विभाजित असेल. तर आता बघा ही संख्या आधी लिहून घेऊ आपण. 2 3 1 2 2 8 33 7 21 21 घातले 2 7 21 आणि 2 23 पूर्ण भाग गेला 0 झालं. तर आता 33 ने याला भाग जात नाही म्हणून 0, 33 ने याला सुद्धा भाग जात नाही म्हणजे ही दोन संख्या खाली घेतली याला भाग जात नाही, 0 दिला इथं 0 दिला, हा 2 आला, परत 2 0 दिले, मग हा 8 आला. आता 6 18 6चा भाग झाला, 6 18 8 चला 1 6 18 आणि 19 198 इथे 0 3 0 30 राहिले. 33 वजा 30 बरोबर उत्तर 3 म्हणून आपलं उत्तर 3 आहे. तर काय म्हणते तो मध्ये लहानात लहान संख्या ज्ञात करा म्हणजे ज्याला यामध्ये जोडल्यावर प्राप्त संख्येला 33 ने पूर्ण भाग जाईल म्हणून 3 जोडावं लागेल तेव्हा या संख्येला भाग जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जाणार नाही. तर आता बघा ऑप्शनवरूनच करू आपण. 1 2 6 7 6 भागेला 8 8 1 8 4 राहिला 46 8 45 40 6 राहिला 8 6 8 64 3 राहिला 36 8 चौक 32 म्हणजे याला भाग जात नाही म्हणून आपलं उत्तर ए आहे. आता बघा याला जाते का 8 1 8 3 राहिला 35 8 चौक 32 2 राहिले 20 8 2 16 4 राहिले 8 45 ठीक आहे याला भाग जातो. 8 1 8 4 राहिला 48 तर 8 6 48 8 चौक 32 भाग जातो. 8 1 8 4 राहिला 8 45 3 राहिला 8 चौक 32 4 राहिले 8 45 याला पण भाग जातो. याला जात नाही म्हणून हे उत्तर. प्रश्न क्रमांक 44. 2 7 6 x 1 3 ने विभाजित आहे तर x ची संभावित संख्या म्हणजेच मानची बेरीज किती. म्हणजे इथं येणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज किती आहे म्हणते किती किती येऊ शकतात तिथं. ठीक आहे. तर आता बघा 2 7 6 x 1 आता याला भाग देऊ आपण. इथं x बरोबर समजा आपण ठेवू 2 तर 3 9 27 0 3 2 6 इथं 2 आहे म्हणून 3 7 21 भाग जातो म्हणून x बरोबर आहे x बरोबर 2. आता इथे x बरोबर 8 ठेवू कारण की हा मागून 1 आहे ना. तर बघा आता 2 7 6 8 1 भागेला 3 3 9 27 3 2 6 3 2 6 2 उरला 21 3 7 21 भाग जातो. ठीक आहे म्हणजे 8 सुद्धा योग्य आहे. आता आणखीन बघा इथे आपण 5 ठेवून पाहू. तर x बरोबर 5 हा जर ठेवून पाहिला आपण समजा 2 7 6 5 1 भागेला 3 3 9 27 3 2 6 3 1 3 2 राहिला 21 3 7 21 याला सुद्धा भाग जातो म्हणून हे सुद्धा योग्य आहे. तर याच्या व्यतिरिक्त आणखी कुठली संख्या आहे का 91 नाही तो जात नाही. आता बघा तर यांची सगळ्यांची बेरीज विचारली त्यांनी 2 आणि 8 10 आणि 5 15 म्हणून हे उत्तर 15 आहे. ऑप्शन तर बघा आता 45 नंबरचा प्रश्न. एका संख्या प्रणालीमध्ये 14,528 ला एका संख्येने विभाजित केल्यावर सुरेशला 83 भागाकार व बाकी 3 प्राप्त होते तर भाजक काय. म्हणजे ते कसं आहे 14,528 ला एका संख्येने भागल्यावर भागाकार 83 आणि बाकी 3 उरतात तर भाजक किती हा x विचारला. म्हणजे 83 गुणेला
एक्स अधिक 3 बरोबर 14,528. आता बघा 83x अधिक 3 बरोबर 14,528. तर आता बघा हे 3 इकडे वजा होतील, इकडे प्लस आहेत तर, आणि 83 याला भागेला जातील, तर 14,525 भागेला 83 बरोबर x. आता याचा भागाकार करू आपण. ठीक आहे, 14,525 भागेला 83, तर 83 एक 83, 2 राहिले 6 राहिले. ठीक आहे, हा 2 घेतला आपण समजा, 7 × 21 7 जाते, 7 × 21 1 हातच्याला 2, 7 × 56 1 57, 1 राहिला 5 राहिले, 5 तसाच तसा, 5 × 15, 5 × 15 5 चला 1 5 8 40 आणि 41, 0 0 इथं राहते 1. ठीक आहे, तर आपलं 175 उत्तर आहे. 5 × 15 5 चला 1 5 8 40 आणि 41, 1 राहिला, 12 7 गेले 5 राहिला, शेष भाग तो उत्तर आपल्याला 175. हा भागाकार आपला 175 आला. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहू आपण. आता इथे आपलं चुकलं, इथे 58 पाहिजे. ठीक आहे, तर मग इथे 4 राहतात. हां, 0 0 0, इथे सुद्धा 0. ठीक आहे, म्हणून 175 हे उत्तर. मी ते टॅली करून पाहिलं तेव्हा लक्षात माझ्या, म्हणून 175 हे योग्य आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न. मराठीमध्ये हे प्रश्न तुम्हाला कुठेच सापडणार नाही, हे मागं झालेल्या एक्झाममधले. ठीक आहे, हा ग्रुप डी मध्ये आलेला प्रश्न आहे 2008ला. जर संख्या x 44 61 11ने विभाजित आहे तर x चे मूल्य किती? विषमस्थानचे अंक वजा समस्थानचे अंक. x अधिक 4 अधिक 6 वजा 4 अधिक 1. आता बघा 4 आणि 6 10, x अधिक 10 वजा 5 बरोबर 0. ठीक आहे, तर आता x बरोबर 5, x अधिक 5 बरोबर 0, तर x बरोबर 5, म्हणून उत्तर 5 हे बरोबर आहे. हे सूत्र आहे, हे विषमस्थान यांची बेरीज, समस्थान यांची बेरीज. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्या 9 द्वारा विभाजित आहे? तर बघा आता 9ची कसोटी लावू आपण इथं. आता बघा 6 आणि 2 8 आणि 1 9, 5 आणि 1 6, याला भाग जात नाही. 9 कटला, 4 आणि 5 9 कटला, 8 आणि 4 12 राहतात, नाही जात. ठीक आहे, 6 आणि 3 9 कटला, 5 आणि 4 9 कटला आणि 9 कटला, म्हणजे याला जातो. ठीक आहे, आता आपण याला देऊन पाहू. 49 653 भागेला 9, 9 5 45, 4 राहिले 46, 9 5 45, 15 9 1 9, 6 63, 9 67 गेला, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या संख्या 6 ने भाज्य आहे? ग्रुप डी 2018ला आलेला प्रश्न आहे. 6 ने भाज्य आहे म्हणजे. ठीक आहे, आधी आपण ऑप्शनमधूनच करून पाहू. 6 2 12, 6 6 36, 1 राहिला 6 18, भाग जातो, म्हणून हे उत्तर. दुसरं पायाचं कामच नाही. 12 378 भागेला 6, 6 2 12, 6 6 36, 1 उरला आणि 6 18, भाग जातो, म्हणून 48. मग पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे आपलं. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 49.
बघा 9, 8, 7, x 5, 4 संख्येला दिलेल्या विकल्पांसाठी अनुपस्थित अंक x निवडा की संख्येला पूर्णतः 6 ने भाग जाईल. RRB ग्रुप डी 2018 आलेला प्रश्न आहे. आपण सर्व रेल्वेमध्ये आलेले प्रश्न पाहत आहोत. जरी तुम्हाला माझी ट्रिक्स जरी आवडली नाही समजा किंवा काही प्रॉब्लेम असला तर तो कळवा, मी तो सुधारण्याचा प्रयत्न करेल. निदान तुम्हाला हे गणित रिव्हिजनसाठी किंवा सरावासाठी तरी होतीलच. मी पण एक विद्यार्थी आहे, मी अभ्यास करतच आहे, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत अभ्यास करा. ठीक आहे. तर बघा आता हा प्रश्न सोडवू आपण. 9, 8, 7, 5 x 5, 4 भागेला 6. तर बघा 6 1 6, 3 38, 6 6 36, 2 राहिला 27, 6 चूक 24, 3 राहिले. जर इथे x बरोबर जर आपण समजा 3 ठेवला, जर x बरोबर आपण 3 ठेवला तर 33 होतील इथं. 6 35, 3 राहिला 35, 6 35, 5 54, 6 9 54 भाग जातो म्हणून 3 हे उत्तर योग्य आहे. आता बघा 1 2 6 5 मधून काय घटवल्यास किंवा वजा केल्यास प्राप्त संख्येला 29 ने पूर्णतः भाग जाईल. बघा 1265 भागेला 29. आता याला जर याचा भागाकार करू आपण आधी. 29 4 9 36, 4 9 36, 6 4 3 4 2 8 3 11, 0 1 0 5, 3 9 27, 4 9 36, 3 चा भाग जाईल. 3 9 27, 7 4 2 3 2 6 2 8 87, 15 तून 7 गेले 18, लाचा 1 परत दिला 9 झाला 1 18. ठीक आहे. तर आता काय करायचं, 1265 मधून 18 वजा करायचे. 15 तून 8 गेले 7 राहिले, लाचा 1 परत दिला 2 झाले 4, मग 1247. या संख्येला 29 ने भाग जाईल. तर काय म्हणजे तो कोणती संख्या वजा केल्यावर, तर 18 ही संख्या वजा केल्यावर, म्हणून ऑप्शन सी हे योग्य आहे. ठीक आहे. मला वाटलं ती संख्याच विचारली का म्हणून मी हे केलं. हे नाही केलं तरी चालेल. आपले एकूण 50 प्रश्न झालेले आहे आणि आपल्या चॅनलला मॅथ फास्ट सोल्युशन. ठीक आहे. यामध्ये तुम्ही पाहत राहा. मी पण विद्यार्थीच आहे. आपण असेच प्रकारे पूर्ण चॅप्टरमधले रेल्वेमधले आलेले सगळे प्रकरणं घेणार आहोत. रेल्वे, ALP, टेक्निशियन, ग्रुप डी, RPF, सब इन्स्पेक्टर, NTPC ग्रॅज्युएट लेवल, NTPC 12th लेवल. थँक्यू.